मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणाकडे सबंध मराठा समाजाचं लक्ष होतं। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे की आमच्या मागण्या मान्य करा। ह्या मागण्या मान्य केल्या नाही तर उद्या 12 नंतर आम्ही आझाद मैदानाकडे कूच करू। मराठा समाज बांधव आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करतोय। मला सांगा, ज्या पद्धतीचं भाषण झालेलं आहे मनोज जरांगे पाटलांचं, काय त्यावरती आपल्याला आता म्हणायचं आहे? जोपर्यंत आम्ही मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठं जाणार नाही। बरं, तुम्हाला काय सांगायचं? मला सांगायचं आहे की महाराष्ट्राने हे भेटलं पाहिजे की मनोज जरांगे पाटलांनी सरसकट आरक्षण मिळावं यासाठी अजून तातडीचे आदेश काढले पाहिजेत असं वाटतं। सगळे सोयऱ्यांसंदर्भातला त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला। त्याचसोबत जे मराठा आंदोलक आहेत त्यांच्यावरचे गुन्हे देखील सरकारने मागे घेतले पाहिजे असं म्हणतात। 100% घेतलेच पाहिजेत। जे दादा बोलतील ते दिशा, जे दादा बोलतील त्यांचे मराठी समाज सगळं मान्य कर। आजची रात्र तुम्ही इथे थांबणार आहात। जर सरकारने या मागण्या मान्य केल्या नाही तर उद्या दुपारनंतर तुम्ही मुंबईकडे जाणार। आम्ही मनोज दादा यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा मागणीनुसार आज जर सरकारने जर सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला नाही तर उद्या मनोज दादा जे सांगतील आणि आझाद मैदानाकडे हा समाज, सकल मराठा समाज आझाद मैदानाकडे कूच करेल। 100% 70% आमचं काम झालेलं आहे। ॲक्च्युली 30% जे बाकी आहे अध्यादेश येण्याचं, 30% उद्याच्याला 100% आमचं काम झाल्यानंतर आम्ही नक्कीच विजयाचा गुलाल घेऊनच परत जाऊ। त्याशिवाय नाही, जर जरांगे पाटलांचा आदेश आला तर आपल्याला जरा आझाद मैदानाला जाण्याची गरज आहे, तर आम्ही सकल सर्व मराठा समाज हा आम्ही आझाद मैदानाकडे कूच करू। आता ज्या मागण्या त्यांनी समोर ठेवलेल्या आहेत, वाटतं शासनाकडून त्याची दखल घेतली जाईल किंवा त्या पूर्ण केल्या जाईल? घेतली जाईल, नक्की घेतली जाईल। मी मराठा नसो पण मी मराठा आरक्षणाला सपोर्ट करतो। काय सांगाल? आज इथे थांबणार आहात, जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर उद्या मुंबईकडे जाणार। जे पण आता मनोज जरांगे जे पण त्यांच्या सोबत नेहमीच आम्ही राहू आणि आरक्षणाला नेहमी आम्ही आरक्षणासाठी जे करावं लागेल, जे मनोज जरांगे बोलतील ते करायला आम्ही तयार आहोत। आणि आरक्षण भेटणं हे सगळ्यात महत्वाचं। आज जे मंत्रालय सचिव जे आदेश आले, जे मंत्रालय आदेश आले ते जवळजवळ 80-90% मागण्या दादानी म्हणजे मान्य झालेत सरकारला, असं थोडक्यात। म्हणजे इथपर्यंत वाशीच्या इथे येऊन पोहोचल्यामुळे सरकार थोडं घाबरलंय, 100% घाबरलंय। तुम्ही काय सांगा? आज आपण 6 दिवस आहे मोर्चाचा आणि आज आपण या मुंबईच्या वेशीवर पोहोचलेलो आहे। शासनानं थोडीशी दखल घेऊन सर्व सचिवांच्या सह्या झालेल्या आहेत। जसं जरांगे पाटील साहेब बोलले की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पण सही झालेली आहे। पण मराठा समाजाची मागणी हीच आहे की जोही तुम्हाला अध्यादेश काढायचा तो फायनल काढा। कारण की कसं होतं की प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी आम्हाला आश्वासन देता आणि नंतर एकदा मोर्चा संपल्याच्या नंतर मग तारखांवर तारखा पडत राहतात, ते होऊ नका देऊ। त्यासाठी आजची रात्र आम्ही शासनाला वेळ देतोय। आज रात्री GR निघाला तर ठीक, नाही तर उद्या सकाळी आझाद मैदानावरती जाणार। आम्ही इथं आहोत, आज रात्रीच्या नंतर बघू पुढचा काय निर्णय जरांगे पाटील जे सांगतात। जशी आम्ही काल आमच्या मराठा बांधवांची इथं व्यवस्था केली, जेवायची, खायची, राहायची, तशीच आम्ही आजही करू। आजही त्यांची सगळी व्यवस्था करू। अजून राहिले तर अजून आम्ही व्यवस्था करू। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदाडेसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, नवी मुंबई, वाशी।